फक्त 10 मिनिटांमध्ये न वाफवलेले असे कुरकुरीत कोथिंबीरचे मुटकुळे तुम्ही कधी बनवून खाल्लेत का? नसेल खाल्ले तर एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी काय करायचं, एक कोथिंबीरची जुडी घ्यायची, तिला निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असं सुरीने बारीक चिरून घ्यायचे। आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यामध्ये थोड्याशा 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, त्यासोबत 1 चमचा जिरा, पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता पाणी न घालता याची जाडसर पेस्ट करून घ्यायची। आता चिरलेल्या कोथिंबीर मध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे आणि सोबतच मिक्सर मध्ये बनवून घेतलेली चटणी घालायची, पाव चमचा हळद घालायचं आणि याला सर्व साहित्यांना एकत्र करून घ्यायचंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यायचंय। मी दाखवते अशा पद्धतीने असं आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचंय। आता यातला एक गोळा तोडून असे छोटे छोटे मुटकुळे बनवून घ्यायचेत। मी दाखवते अशा पद्धतीने। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मुटकुळे बनवून घ्यायचे आहेत। आता काय करायचे, आपल्याला मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती सर्व मुटकुळे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जास्त फापट पसारा न करता मस्त आपले कुरकुरीत कोथिंबीरचे मुटकुळे बनवून तयार झालेत। हे गरमागरम कोथिंबीरचे मुटकुळे तुम्ही चहा सोबत खा किंवा चटणी सोबत खा, चवीला इतके भारी लागतात। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।